महाराष्ट्र समाचार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाथरी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष आलोक चौधरी व नगरसेवक अनिल ढवळे यांनी पवित्र रमजान महिन्यानिमित्त आयोजित केलेल्या इफ्तार पार्टी कार्यक्रमास उपस्थित शिवसेना नेता व भावी आमदार विधान परिषद सईद खान, पाथरी नगर परिषदचे नगराध्यक्ष आसिफ खान तसेच पाथरी नगर परिषदचे नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रमजान हा संयम, त्याग, श्रद्धा आणि मानवतेचा संदेश देणारा पवित्र महिना आहे। या पवित्र महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या या उपवास ठेवलेल्या नागरिकांसाठी सुंदर व्यवस्था व जेवणाचे आयोजन करण्यात आले होते। अशा कार्यक्रमांमुळे समाजात एकता, परस्पर सन्मान आणि आपुलकीची भावना अधिक दृढ होते। विविध समाज घटक एकत्र येऊन सण साजरा करताना सामाजिक सलोखा आणि भाईचाऱ्याचा सुंदर संदेश संपूर्ण समाजात पोहोचतो। या संपूर्ण रमजान महिन्याच्या निमित्तानं सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि सद्भावना नांदो हीच दुआ करण्यात आली। सर्वांना पवित्र रमजान महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक पाथरी नगर परिषद उपनगराध्यक्ष आलोक चौधरी। पाथरी शहर हे सर्वच समाजाला, जाती धर्मामध्ये बंधू भाव आणि एकमेकांमध्ये सहयोगाची भावना असलेलं शहर आहे। इथं सर्वच समाजाचे नागरिक मिळून मिसळून एकोप्यानं राहतात आणि त्याच दृष्टीनं शहरामध्ये सर्वांमध्ये एकोपा राहावा, हिंदू मुस्लिम मध्ये सुद्धा प्रेमाची भावना राहावी या उद्देशानं एकत्रीकरण करण्यासाठी हा इफ्तारीचा कार्यक्रम आयोजित केला आणि आज या ठिकाणी सर्व या शहरामधील सर्व प्रतिष्ठित नागरिक, त्याचबरोबर सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी निमंत्रित करून इफ्तारी करण्याचा माझा प्रयत्न आहे। नक्कीच आमचे नेते सईद भैया खान यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पाथरी शहरामध्ये काम करतो। नवनिर्वाचित नगर परिषद सईद भैयाच्या नेतृत्वामध्ये या पाथरी शहरानं दिलेली आहे आणि आता नगर परिषदेच्या माध्यमातून आमचा हाच प्रयत्न राहिला आहे की या शहरातील हिंदू, या शहरातील मुस्लिम, या शहरातील बौद्ध या सर्वजण आम्ही एकमेकांच्या सणामध्ये सहभागी होऊन समाजाचं स्वास्थ्य आणि समाजातील एकोपा अबाधित राहण्याचा आमचा हा प्रयत्न आहे। आता पाहतोय की आपण की हिंदू बांधवांना दसऱ्याच्या निमित्तानं मुस्लिम बांधव शुभेच्छा देण्यासाठी आमच्या पाथरीमध्ये दसरा मैदानावर येतात। मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी हिंदू बांधव ईदगाह मैदानावर जातात। तर ही परंपरा आहे पाथरी शहरामध्ये। तर ही परंपरा अशीच कायम ठेवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे। नक्की या निमित्तानं मेसेज हाच राहिले की शहराचा विकास हा सर्व जाती धर्माला सोबत घेऊन होतो आणि आम्ही शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पाथरी शहरामध्ये सईद भैयाच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आणि आम्हाला शहराच्या विकासाबरोबर सर्व समाजाला न्याय द्यायचा आहे आणि हा अशाच प्रकारचे कार्यक्रम जे आहेत ठिकठिकाणी झाले पाहिजेत जेणेकरून समाजामध्ये एकोपा आणि प्रेम भावना निर्माण होईल। नाही, नक्कीच ज्या प्रकारे त्यांचं कार्य चाललेलं आहे त्या प्रकारे जर पाहिलं तर निश्चितपणे आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे साहेब नक्कीच सईद भैयाचं कार्य पाहून त्यांना आमदार होण्याची संधी निश्चितच आगामी काळामध्ये देतील। सईद भैया हा सर्व जाती धर्माला घेऊन चाललेला आहे। एक छोट्याशा पाथरी शहरातून त्यांनी सुरुवात करून हे दाखवून दिलेले की सर्व समाजाला जर व्यवस्थित न्याय दिला तर नक्कीच समाजाचा मोठा पाठिंबा मिळतो। नगरपालिकेमध्ये त्यांनी या शहरातील हिंदू, मुस्लिम, बौद्ध सर्व समाजाला सोबत घेऊन सर्व समाजाचे प्रश्न सोडवले। छत्रपती शिवरायांचा पुतळा असेल, त्याचबरोबर साई मंदिराचा विकास आराखडा मंजूर करणं असेल, त्याचबरोबर राम मंदिराचे 50 लाख रुपयाचा निधी देणं असेल आणि बौद्ध विहारामध्ये विद्युतीकरण करणं असेल, दलित वस्तीमध्ये रस्ते, नाली या प्रकारच्या मूलभूत सुविधा देण्याचा त्यांचा प्रयत्न केला आहे। तर याच माध्यमातून त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे की सर्व समाजाला न्याय देऊन आपल्याला निश्चितपणे विकास करता येतो आणि हा त्यांचा पॅटर्न हा पूर्ण राज्यामध्ये त्यांनी न्यायचा प्रयत्न केलेला आहे पक्ष संघटनेच्या माध्यमातून। अल्पसंख्याकांच्या त्यांच्यावरती राज्याचे नेतृत्व आहे आणि शिवसेनेच्या जिल्ह्याची सुद्धा त्यांच्यावरती धोरण आहे। या सर्व समाजाला जे सोबत घेऊन त्यांनी ज्या पद्धतीने विकासाचा पॅटर्न केलेला आहे, निश्चितपणे माझी सुद्धा पक्ष नेतृत्वाकडे या निमित्ताने मागणी असेल की सईद भैया सारख्या नेतृत्वाचा आपण विचार करावा आणि त्यांना एक अल्पसंख्याक उमेदवार, एक अल्पसंख्याक नेता शिवसेनेचा सर्व समाजाला न्याय द्यायला आहे। तर अशा या नेतृत्वाला आपण निश्चितपणे
आमदार होण्याची संधी द्यावी अशी विनंती सुद्धा मी पक्ष नेतृत्वाला करते. पाथरी शहराचा उपाध्यक्ष म्हणून मला शिवसेनेनं सईदभाईनं संधी दिली आणि आम्ही निश्चितपणे मूलभूत सुविधा सोडवण्याकडे प्राधान्यानं काम देतो. आमची नगरपालिका येऊन आता 2च महिने झालेत, परंतु सर्वांना अगदी नियमित पाणी, स्वच्छ पाणी, त्याचबरोबर जे आहे शहराची स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधेकडे आम्ही लक्ष दिले आणि आज आम्ही बऱ्याच अंशी हे प्रश्न सोडवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहेत. गावातले शहरातील नागरिक सुद्धा या नगरपालिकेच्या सुविधेवरती आता समाधान व्यक्त करत आहेत.